सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. तुम्ही सगळे बरे आहात ना? बघा, आज प्रभू हनुमंतरायाचा भक्तीचा वार आहे. आपण सर्व रंजल्या गांजल्याने प्रश्नाच्या निमित्तानं एका साधूच्या दर्शनाला, हनुमंतरायाच्या दर्शनाला आपण सगळे आलेले आहात. आल्याबरोबर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की सगळे झोळी करताय. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की भगवान परमात्माने अशा पोळत्या कलियुगामध्ये मला साधू बनवलं आणि एका जबाबदार व्यासपीठावरती बसवलं आणि तिथून मी आपल्या सगळ्यांना आपला मानवतेचा धर्म मी एक्सप्लेन करत असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, माझ्यासमोर तुम्ही सगळे बसलेले आहात. प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे, प्रत्येक व्यक्ती व्याधीनं पूर्ण आहे, प्रत्येक व्यक्ती स्ट्रेसमध्ये, डिप्रेशनमध्ये आहे. याचं कारण काय सांगा बरं? प्रत्येकाला काही ना काही प्रश्न आहे आणि प्रश्न नसतात आपण सगळे आला असतात का? कारण नसताना कोणी येईल का? प्रश्नाच्या निमित्तानं आपण सगळे आलेले आहात. आता विचार करायची गोष्ट आहे, मी तेवढा मोठा नाहीये की तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सोडवू शकेल किंवा तुम्हाला मी प्रत्येक प्रश्नाचा आन्सर देऊ शकेल. पण या व्यासपीठावर बसून मी आपल्या सगळ्यांना एक मानवतेचा मार्ग, मानवतेचा रस्ता, मानवतेची वाट आणि एक मानवतेचा संदेश जे साधू संत आपल्या अगोदर आपल्याला सांगून गेले, त्यांच्या काव्याच्या माध्यमातून असेल, त्यांच्या वाणीच्या माध्यमातून असेल, त्यांच्या साधनेच्या माध्यमातून असेल, जे साधू संत आपल्याला सांगून गेलेले आहेत, तो कल्याणाचा मार्ग ते गुरुदेव ह्या व्यासपीठावर बसून मला जेवढं जमतं, मला जेवढं तुम्हाला सांगता येतं त्या पद्धतीनं गुरुदेव त्या लेवलला जाऊन सांगताय. मला असं वाटतं, आश्रमात आल्याच्या नंतर आणि आश्रमाच्या यायच्या अगोदर तुमची प्रत्येकाची मेंटॅलिटी, परिस्थिती तुम्ही जाणतात ना सगळे. इथे श्रीराम शक्तीपीठाची देवता हनुमंतराय, जगाचा बाल ब्रह्मचारी, जगाचा मायबाप आणि प्राण सगळ्यांचा आपल्या हनुमंतराय, जगाचा सर्वात मोठा संत आपल्या हनुमंतराय. हनुमंतराय हे माता पिताचं, गुरुचं आणि देवाचं काम करत आहेत. आपण सगळे मनुष्य आहात, आपण सगळे माणसं आहात आणि आपण सगळे साधारण प्राणी आहात. आपल्यातला कोणी विद्वान नाहीये. पण साधू संतांच्या सान्निध्यात आल्याच्या नंतरची आपल्या बघण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा आपल्याला जो आपण प्रत्येक जण आपण फील करताय, काहीतरी आपण आपल्या मनामध्ये काहीतरी आपल्याला असं वाटतंय की मी चांगल्या ठिकाणी आलो का मी चुकीच्या ठिकाणी आलो, इथं आल्याच्या नंतर मला किती बरं वाटतंय. म्हणजे कंपाऊंडच्या आत यायच्या अगोदर मी कसा होतो, माझे विचार कसे होते, आणि कंपाऊंडच्या आत आल्याच्या नंतर आम्ही आरती सर्वांनी घेतली, गुरुदेव आले, गुरुदेवांचं सर्वांनी स्वागत केलं. आता माझ्या समोर तुम्ही सत्संग श्रवण करताय. आता पहा, तुम्ही डोळे झाका आणि स्वतःला विचारा की तुम्ही कशा आहात. हो, तुम्ही सगळे बरे आहात, कारण तुम्ही सुरक्षित ठिकाणी आलात ना. कारण की मी नेहमी सांगत असतो की छोटंसं बाळ असतं आणि ते छोटंसं बाळ फक्त आणि फक्त आईजवळच ते सुरक्षित असतं. म्हणजे त्याला स्वतःला वाटतं, आईजवळ गेल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की सगळ्या जगातलं सुख माझ्या आईच्या जवळ आहे. बरोबर आहे ना? तसे सद्गुरू आणि भगवंत आहे. पूर्ण जगाचं सुख जर कुठं असेल तर सद्गुरू आणि तो भगवंत. हो, संसार हा नश्वर आहे, संसार हा क्षणभंगूर आहे, संसार हे दुःख देणार आहे, कष्ट देणार आहे, अपमान करणार आहे. पण आपण सगळे किती छान करताय. हो, संसार दुःख देणार आहे, पण आपण त्याला कंटाळात का? कोणी अर्धा सोडून पळून जायला तयार आहे का? नाहीये. का बरं? की तुम्ही त्या कर्तव्याला बांधून घेतलेला आहे. कारण की मुलांना जन्म दिलेला आहे, त्यांची जबाबदारी आहे, त्यांना लहानाचं मोठं करायचंय, त्यांचे शिक्षण करायचे, त्यांच्या पायावरती त्यांना उभं करायचंय, त्यांचा मार्ग त्यांना दाखवून द्यायचा आहे. आई वडिलांचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याला आपण सगळे तुम्ही बांधलेले आहात आणि म्हणून तुम्ही संसार सोडायला तयार नाहीये. सज्जनांनो, हो, मला असं वाटतं ही सृष्टीचा नियम आहे. सृष्टीच्या नियमाच्या अलीकडे आणि पलीकडे कोणी काही करू शकत नाहीये. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. एकदा भगवंताच्या मनामध्ये आलं, भगवान परमात्मा तुमचं कर्म बघतो.
आणि कर्म बघून भगवान परमात्मा तुम्हाला ते कार्य देत असतो, ते तुम्हाला पात्र देत असतो आणि ती भूमिका, ते पात्र आपल्याला त्याच विवेकानं आपल्याला ते पूर्ण करावं लागतं. मला असं नाही म्हणायचं तुम्ही संसार सोडा, तुम्ही संन्याशी बना, त्यागी बना. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या कुटुंबामध्ये जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाशी वैर नको. कारण कधी कधी काय होतं, माझं आईचं पटत नाही, माझं बापाचं पटत नाही, माझं माझ्या मुलांचं पटत नाहीये, किंवा घरामध्ये जे म्हातारे माणसं असतात त्यांचं आपलं पटत नाही. याचं कारण काय सांगा बरं? याचं कारण आहे की आपण बदलायला तयार नाहीये. मी माझ्या ठिकाणी बरोबर आहे, बाकी सगळं जग चुकीचं आहे, आणि मी माझ्या ठिकाणी बरोबर आहे, बाकी सगळं जग चुकीचं आहे, असे म्हणणारे प्रचंड स्ट्रेसमध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत. ते पूर्ण तणावपूर्ण जीवन जगतात. त्यांना कशामध्येच आनंद नाहीये, ना भगवंताची भक्ती करू शकत. कारण भगवंताची भक्ती, नामचिंतन करण्यासाठी मन आनंदी असलं पाहिजे, मनाचं फ्रीडम असलं पाहिजे, मनामध्ये काहीतरी चांगले विचार असले पाहिजे, मनामध्ये काहीतरी चांगला गोल असला पाहिजे, मनामध्ये काहीतरी चांगला उद्देश असला पाहिजे, तर मन प्रसन्न राहील. मनानेच थांबून घेतलेला आहे, नर्वस आहे, खूप टेन्शन आहे, मनासारखं काहीच होत नाही. अरे बाबा, तू जेव्हा करशील तेव्हा मनासारखं होईल ना. भगवान परमात्माने एवढी सुंदर तुला बुद्धी विवेक दिलेला आहे, एवढं सुंदर शरीर भगवंतानं दिलंय, एवढी सुंदर तुला नोकरी जॉब दिलाय भगवंतानं, एवढी सुंदर वाणी भगवंताने तुला दिलेली आहे, आणि एवढं सगळं भगवंतानं देऊन सध्या देवाकडे काय मागायचंय सांगा बरं? हो, मनुष्याने देवाकडे कधीही काही मागता कामा नाहीये. का बरं? तुम्ही म्हणाल गुरुदेव, मग इथे यायचा काय प्रश्न आहे? बरोबर आहे, आम्ही इथपर्यंत येणारच नाही, देवाकडे काही मागायचं नाही तर आम्ही इथपर्यंत येणारच नाहीये. मी काय देव नाहीये, मला प्रश्न करू शकतात. मी काय देव नाहीये, बरोबर आहे. कारण की तुम्ही जर मला काही मागितलं, मला जर काही तुम्ही विचारलं, तर मी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला आन्सर देऊ शकतो. कारण की भगवान परमात्मानं ती विवेकता, किंवा मला असं वाटतं तो मोठेपणा, ते हृदय भगवंताने मला दिलेलं आहे. तर मी आपल्या सगळ्यांना आज सांगणार आहे की पहिल्या प्रथम ना आपल्या कुटुंबाशी आपलं पटतंय का बघा. देव शोधायला जाणाऱ्या लोकांनी, आनंद शोधायला जाणाऱ्या लोकांनी, शांती शोधायला जाणाऱ्या लोकांनी, काहीतरी मोठे अचीव तुम्हाला करायचंय, काहीतरी मोठं तुम्हाला प्राप्त करायचंय, त्या प्रवासाला जाणाऱ्या लोकांनी पहिला प्रथम विचार करायचा, डोळे झाकायचेत आणि माझ्या कुटुंबाशी माझं पटतंय का, माझं आणि माझ्या नवऱ्याचं पटतंय का, माझं आणि माझ्या बायकोचं पटतंय का, माझ्या आई वडिलांचं पटतंय का, माझे मुलं माझ्याशी सहमत आहेत का. मग तुमच्या कुटुंबातले लोक तुमच्याशी सहमत नसतील, तुमच्या कुटुंबाशी तुम्ही व्यवस्थित बोलत नसाल, सुसंवाद करत नसाल, तुमच्या कुटुंबाशी एवढा द्वेष तुम्ही करत असाल, तो चैतन्य प्रभू निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप, ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, कसल्याही प्रकारे शरीर त्यानं धारण केलेलं नाहीये, पण तुमच्या हृदयात वास्तव्य करतो, त्याला कस काय शोधाल सांगा. आतापर्यंत इतिहासाच्या पानामध्ये बघा, वाचा तुम्ही, देव कुणाला भेटलाय का? भेटला असेल तर त्यांनी काही प्रूफ ठेवलेला आहे का? तुमच्याकडून उत्तर येईल नाहीये, बरोबर आहे ना. हो, पुस्तकात देव आहे का, शास्त्रामध्ये देव आहे का? आता विचार करा, शास्त्रामध्ये जर देव असता, पुस्तकांमध्ये जर देव असता, तर ज्या लोकांनी ते पुस्तक वाचून, शास्त्र वाचून पांडित्य मिळवलंय, ते गाढवासारखे वागले असते का? त्याने माणसामध्ये भेद केला असता का सांगा तुम्ही? ज्यांनी पांडित्य प्राप्त केलेलं आहे त्या लोकांनी मतभेद केले असते का? जाती जातीमध्ये भांडणं लावले असते का? तू उंच जातीचा आहेस, मी खालच्या जातीचा आहे, वगैरे वगैरे, असं काही केलं असतं का त्या लोकांनी? बघा, जे विद्वान पंडित आहेत, ज्यांना ह्या देवाच्या सृष्टीचा, निसर्गाचा अभ्यास आहे, प्रत्येकामध्ये तो ईश्वर एका अंशाने, जीव ह्या अंशाने, भगवान परमात्मा भरून आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक शस्त्र, जे जे दृष्टीस दिशे ते ते हरिरूप.
जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. म्हणजे जी हे व्यक्ती जेही जीव तुम्हाला भेटल तो भगवंताचा अंश आहे असे म्हणणारे या सृष्टीमध्ये विद्वान पंडित कोण आहेत? फक्त साधू आणि संत आहेत. साधू संत आणि तो भगवंत आहे. भगवंत बोलत नाहीये, भगवंत तुम्हाला दिसत नाहीये. भगवंत कोणत्याही प्रकारची क्रिया तुम्हाला करून दाखवताना जरी दिसत नसला तर संतांना तो विवेक, साधू संतांना तो विवेक भगवंतानं परिधान केलेला. याचं कारण सांगा बरं. साधू संतच का बरं वेगळे आहेत? तर साधू संतांकडे ना लोभ नाहीये. ज्याला आपण षड विकार म्हणतात ना, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे 6 विकार त्या साधूंकडे नाहीये. बघा, साधू संतांकडे हे 6 विकार नाहीये. आणि ज्याच्यामध्ये हे 6 विकार आहेत तो साधूच नाहीये. आता तुम्ही सगळे म्हणाल का हो गुरुदेवा, साधू संन्याशी हे त्यागी महात्म्य असतात, साधू संन्याशी त्यांनी सर्वस्व गोष्टींचा त्याग केलेला असतं. पण तुम्ही एवढे शृंगार घालतात, एवढं सोनं घालतात गुरुदेवा, एवढे छान तुमचे कपडे असतात, एवढा तुमचा छान मेकअप असतो, तर याचं कारण काय आहे? त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल. मी दारू पेत नाहीये, मी खोटं बोलत नाहीये, माझा काही प्रपंच नाहीये, मला काय बँकेचं व्याज भरायचं नाहीये, मी काय खोटं बोलू शकत नाहीये आणि निष्पाप भगवंताचं चिंतन करतो म्हणून एवढा परफेक्ट तुमच्या समोर आहे. कावर टाळ्या वाजवल्या? तुम्ही तर म्हणाल का हो एवढ्या माळा घातल्या गुरुदेवा, तुम्ही एवढं सोनं घाटन आम्हाला उपदेश तुम्ही करताय? हो, कारण की भगवान परमात्माने असे काही साधू संत महात्मे भक्त चॉईस केलेले असतात की ते मुळातच आनंदी असतात, म्हणून ते आनंद समाजाला देऊ शकतात. ते मुळात श्रीमंत असतात. संत आणि साधू संन्याशी हे मुळात प्रकाशमय आहेत. त्यांच्या प्रकाशाची, त्यांच्या आशीर्वादाची, त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या वात्सल्याची, त्यांच्या सान्निध्याची आज समाजाला गरज आहे. सज्जनांनो, साधूंच्या सोन्याकडे, पैशाकडे किंवा कपड्यांकडे न जाता साधूंचे शब्द सोन्यापेक्षा किमतीचे आहेत. साधू हा परीस आहे. हो, साधू कोण आहे? साधू हा परीस आहे आणि साधू नेहमी सत्याला धारण केलेला आहे. धारयति ती धर्म, दया धर्मस्य जन्मभूमी. ज्या महात्म्याकडे दया आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, ममत्व आहे, चारित्र्य आहे आणि ज्या व्यक्तीकडे पाहिल्याच्या नंतर न त्या आईच्या प्रेमाची आठवण होते आणि आपोआप डोळे ओले होतात, हो, तोच भगवंत आहे. कारण आईसारखं प्रेम जगामध्ये आपल्यावर कोणीच करू शकत नाहीये. बापासारखं साह्य, बापासारखं कष्ट, बापासारखा विचारवंत, बापासारखा धीर गंभीर मुलांसाठी विचार करणारा जगात दुसरा प्राणी असू शकत नाही. सत्याचा मार्ग दाखवणारा, देवापर्यंत देव जरी नाही दिसला, देव जरी तुम्हाला वाटलं नाही प्राप्त झाला, पण त्या वाणीच्या माध्यमातून, आचरणाच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून, त्या प्रवासाच्या माध्यमातून, हो मला आता देव भेटलाय अशी प्राप्ती करून देणारा गुरु आहे. देव कधी दिसत नाही, तुमच्या समोर तो प्रगट होत नाहीये, हो, पण कधी न दिसणारा देव मूर्तीच्या का रूपाने होईना, विचाराच्या का रूपाने होईना, चिंतनाच्या का रूपाने होईना, ते सद्गुरु तुम्हाला नेहमी दाखवत असतात, जाणीव करून देत असतात. आणि सद्गुरूच्या चरणाचा ओलावा वेगळा आहे, सद्गुरूचं सान्निध्य वेगळं आहे. कारण इथे दुःखी कष्टी लोक येतात. इथे मला असं वाटतं आज तर खूप जणांनी त्यांचं मनोगत एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. कारण की इथे बसलेले जेवढे लोक आहेत ना, हो, अनुभवी लोक आहेत. इथे जे आता बसलेले लोक आहेत ना, प्रत्येकाला काहीतरी अनुभव आलेला आहे. आणि तो अनुभव जेव्हा तुम्ही एक प्रसिद्धीसाठी नाहीये, ज्या दिवशी आजी बाबाने मला जन्म दिला, ज्या माझ्या आई वडिलांनी मी त्यांना
नमस्कार करतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो. खरंच भाग्यवान आहेत दोन्ही महापुरुष. ज्या दिवशी त्यांनी मला जन्माला घातलं, ज्या दिवशी माझ्या अंगावरती कपडा आला, त्याच दिवशी मी प्रसिद्ध झालेलो आहे. प्रसिद्धीची काही गरज नाहीये. तुमचं सील चांगलं आहे, तुमचं आचरण चांगलं आहे, तुमची वाणी चांगली आहे, निष्पाप समाजावरती, देवावरती तुमचं प्रेम आहे. हो, हीच तुमची प्रसिद्धी आहे. हेच तुमचं देव पण आहे, हेच तुमचं माणूस पण आहे. तुमच्याकडे जर प्रेम असेल, चांगली वाणी असेल, चांगलं सील असेल, चांगले विचार असतील, समाजाला त्या विचाराने काहीतरी मिळत असेल, समाज योग्य दिशेनं जात असेल, समाजाला अंतरी मनाची शांती मिळत असेल, हो, तीच तुमची प्रसिद्धी आणि तुमचं देव पण आहे. आपण सगळ्यांनी आपल्या पहिलं कुटुंबाचा विचार करा. आपल्या कुटुंबाशी जर आपलं पटत नसेल तर कोणत्याही व्यक्तीनं मंदिरात जाण्याचं काही मतलब नाहीये. माझी आई नाराज आहे, माझ्या आईचा अपमान केलाय, माझ्या मुलीकडे मी संशयवृत्तीनं बघ, मी तिला कॉलेजला जाऊ देत नाही, तिला मी तिच्या मैत्रिणीकडे जाऊ देत नाही, नेहमी तिला संशयवृत्तीनं मी बघतोय. चाहे मी वडील आहे, मी आई आहे. आणि त्या आई वडिलांनी किती साधूचं पूजन केलं, किती देवीला मोठं पातळ चढवलं, किती मोठे फुलं हार घातले. अरे चालती बोलती चिमुकली देवी दुःखी आहे, तर ती दगडाची देवी काय करणार आहे? आईचा तुम्ही अपमान करतात आणि जाऊन गुरुला मोठी शाल घालतात, मोठ्या मंदिरात मोठा दक्षिणा देतात, समाजामध्ये जाऊन मोठ्या मोठ्या बाथा मारतात, समाजामध्ये एवढा मेकअप करून समाजाचा लीडर म्हणून दाखवतात. अरे दादा, त्या लीडर पेक्षा ना, समाजापेक्षा ना, समाजाला जाणणारी, समाजाला ममत्व देणारी, समाजाची दिशा दाखवणारी ती आई दुःखी आहे रे. ती देवी दगडाची कशी काय बोलेल? समाज कस काय तुम्हाला मानेल? हो. आणि स्वतःचा नवरा दुःखी आहे, स्वतःच्या नवऱ्यासाठी माझ्या मुखातून मंगल शब्द निघत नाहीये. मंगल शब्दाचा आपण त्याला एका शब्दाचे आपण प्रेम देत नाहीये. पण आपल्या घरी जर भाऊ आला, आपल्या घरी जर इतर पाहुणे आले, तर आपण त्याला ना पंचामृतानं स्नान घालतात. काय कामाचं आहे सांगा तुम्ही? साधू आल्याच्या नंतर लोटांगण घेतात. लोकांनी बडाई करावी, लोकांनी वावा करावी. अरे दादांनो, वावा करणारे लोक प्रेम नाही करत, आपल्याला अधिकारानं बोलणारे लोक प्रेम करतात. अधिकार दाखवतात त्या लोकांचं प्रेम असतं, गोड गोड बोलणाऱ्या लोकांचं प्रेम असतं. ते प्रोसेस असते आणि आपल्या कुटुंबातल्या लोकांची प्रोसेस नाहीये. हो, घरामध्ये मुलांकडे लक्ष नाही, बायकोकडे लक्ष नाही आणि 24 तास ती व्यक्ती बाहेर फिरते. पण त्याला लोक लीडर बनत असतील, लोक वेगवेगळ्या उपमा देत असतील, बरोबर आहे ना? आणि घरातले लोक दुःखी आहेत. अरे बाबा, 3-4 लोकांना सुखी ठेवू शकत नाही आणि समाजाची सेवा करायला निघाला. बाबा, समाज फार मोठा आहे, समाज म्हणजे देवाचं रूप आहे, समाज स्वीकार करत नाहीये. सज्जनांनो, पहिल्या प्रथम नवऱ्याचं कर्तव्य आहे की आपल्या बायकोला वेळ देणं, आपल्या मुलांना वेळ देणं, आई वडिलाची सेवा करणं, आपलं पहिलं कर्तव्य करणं आणि कर्तव्य पूर्ण झाल्याच्या नंतर भगवंताचा नमस्कार करणं किंवा चिंतन करणं किंवा आमच्यासारख्या साधूच्या दर्शनाला येणं. सगळ्यांना दुःखात टाकून दर्शनाला अजिबात येऊ नका, सगळ्यांना दुःखात टाकून अजिबात दान करू नका, सगळ्यांना कष्ट देऊन अजिबात अध्यात्म करू नका, कोणाचा तरी अपमान करून मुद्दाम कोणाच्या तरी पाया पडू नका. ही भक्ती नाहीये भगवंताची. भगवंताची भक्ती काय आहे, कशी आहे? तर प्रत्येक जीवाचा मी रिस्पेक्ट करतोय, प्रत्येक जीवामध्ये मी ईश्वर बघतोय. चाहे माझी आई असेल, वडील असेल, माझी बायको असेल, माझे छोटे चिमुकले लेकरं असतील, माझे गुरु असतील, माझा परिवार असेल, समाजातली चाहे कोणतीही व्यक्ती असेल, त्या व्यक्तीमध्ये मी त्या भगवंताचा अंश बघतोय. कारण की मी जर एखाद्या माझ्या मित्राला म्हणा किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला म्हणा मी मदत करतोय, हेल्प करतोय आणि त्याच्या आत्म्याला बरं वाटतंय, हो, ही खरी देवाची पूजा आहे. हेच देवाचं पूजन आहे, हेच मानवतेचं चिंतन आहे. कारण की कोणाला दुःखी कष्टी ठेवून, कोणाला वाईट बोलून किंवा कोणाचे मन दुखून तुम्ही भगवंताची भक्ती नाही करू शकत. माझ्या माऊल्यांना मला एवढंच सांगायचंय, कारण की आपल्याला माझ्यापेक्षा किंवा स्वतःपेक्षा दुसऱ्या लोकांकडे आपलं जास्त लक्ष असतं, दुसऱ्यांच्या चुका जास्त आपल्याला दिसत असतात. पण आपण किती चुकीचे आहात, जोपर्यंत तुम्ही ती चुकीची प्रतिमा झाकून ठेवाल ना, तर शेवटपर्यंत ती चुकीचीच राहील. पण तिला उघडून स्वच्छ करायचे प्रयत्न कराल ना,
तर ती चैतन्यच राहील. आपल्या चुका झाकून आपण दुसऱ्याला वाईट नाही म्हणू शकत. हो, पण आता आता कसं आहे, जे लोक अतिशय रागीट आहेत, त्यांची श्रद्धा नाही, भक्ती नाही, पण प्रश्नाच्या निमित्तानं विचारे येतात. त्यांना जर म्हटलं की तुम्ही थोडंसं बदल करा, चेंजेस करा, थोडे बदला, तर ते लोक बदलत नाहीये. त्या लोकांना सांगावं लागतं की तुम्ही खूप चांगले आहात. तर मला कधी कधी प्रश्न पडतो, मी अशा जबाबदार व्यासपीठावरती आहे, तर मला कुणाला तोंडापुरतं बोलता येणार नाहीये, कोणाला खोटं खोटं सांगता येणार नाहीये, किंवा एखादी व्यक्ती खूप खराब आहे की त्या व्यक्तीचं घरात कोणाशीच पटत नाहीये, ती व्यक्ती लिडर घरातली आहे पण काहीच कळत नाही, तर त्यांना मी असं नाही म्हणू शकत तुम्ही खूप चांगले लोक आहात. मी एवढंच, हे व्यासपीठ आहे की तुम्ही बदला, तर त्या घरातल्या लोकांशी तुमचं पटल, हे सांगणारं व्यासपीठ आहे. हो, आणि म्हणून पहिल्या प्रथम गुरुदेवाने प्रश्न तुम्हाला केला की तुम्ही सगळे दुःखी आहात ना, बरोबर आहे ना? प्रत्येक जण दुःखी, ट्रेस, टेन्शन मध्ये आहे, म्हणून इथं आलेला आहे. हो, तर आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे? माझ्या चांगल्यासाठी मला जे गुरुदेवाने सांगितलंय, माझं त्याच्यातून भलं होणार आहे, आणि मला पहिल्या प्रथम तर मला गुरुदेवांचा अनुभव येणार आहे. साधूच्या शब्दांचं अनुकरण केल्याशिवाय, जसं डॉक्टरकडे तुम्ही जाता, डॉक्टर 10 दिवसाच्या गोळ्या कोर्स देतात, तर तुम्ही किती प्रेमानं विश्वासानं करतात. जर तुम्ही कोर्स नाही केला आणि परत डॉक्टरकडे गेले, सर मला बरं वाटलं नाही, तर डॉक्टर सांगतील तुम्ही 10 दिवसाचा कोर्स केला का? तुम्ही सांगाल नाहीये. ते म्हणजे मी कोर्स केला आणि तुम्हाला बरं कसं काय वाटेल सांगा बरं? औषध गोळ्या घेतल्या नाही तर बरं कसं काय वाटेल? आजार कसं काय जाईल तुमचा? तसं गुरुदेवांचे शब्द जर तुम्ही ग्रहण केले, सेव्ह केले तुमच्या हृदयामध्ये, आणि तुम्ही अनुकरण जर त्याचं केलं, तर निश्चित मला असं वाटतं की मानवतेचा संदेश, मानवतेचा उपदेश, हा मानवतेचा बोध तुम्ही स्वीकार कराल. आणि आता आज तर थोडीशी कमी गर्दी आहे, प्रत्येक शनिवारी याच्यापेक्षा जास्त गर्दी होईल. हो, कारण की मला असं वाटतं प्रत्येक एकमेकाने एकमेकाला सांगायला पाहिजे. मी पहिल्यानं सांगितलं, प्रसिद्धीसाठी नाही आहे. जर कोणाचं आपण बघा डोक्यावर ओझं असेल ना, तर आपण ते अर्धा अर्ध करून वाटून घेऊ शकतात, पण दुःख आपण वाटून घेऊ शकत नाही. पण लक्ष असू द्या, संत, साधू, गुरुवर्यन, भगवंत दुःख सध्या वाटून घेतात. आपले गुरुवर्य आपलं दुःख सध्या वाटून घेतात. तर सज्जनांनो, जर तुमची कोणी मैत्रीण असेल, तुमचा मित्र असेल, तुमचे शेजारी असतील, नातेवाईक असतील, आणि बिचारे टेन्शन मध्ये असतील, तर त्यांना या दिव्य श्रीराम शक्तिपीठाचा ऍड्रेस सांगा. हो, मी तुमच्या सेवेला बसलेला आहे, कारण तुमची सेवा ही माझं काम आहे. कारण की शनिवार हा सेवेचा दिवस आहे, ही माझी ड्युटी आहे. जेवढं भगवान परमात्माने मला विवेक बुद्धी दिलेली आहे, तेवढं आपल्या सगळ्यांना मी एक्सप्लेन करतो. गुरुदेव नेहमी सांगतात की भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. भगवंताच्या नामाने काय होतं? तर भगवंताच्या नामाने पहिल्या प्रथम आपली वाणी गोड होते. आपण रागानं कोणाला बोलू शकत नाहीये. भगवंताच्या नामाने काय होतं? तर पहिल्या प्रथम न आपण ज्या शांतीच्या शोधात आहात, ती शांती आपल्याला मिळते. म्हणजे मन आपलं ना आनंदी होतं. मनातला जो राग आहे, त्याग आहे, टेन्शन आहे, ते सगळं निघून जातं. कारण की आपण सगळ्यांनी जर नामचिंतन केलं, तर मला असं वाटतं बरेचसे लोक नामाच्या विरोधात सांगणारे लोक आहेत. म्हणजे भगवंताच्या नामाने खरंच फरक पडतो का, बदल होतो का, प्रश्न सुटतात का, असे विरोधात सांगणारे लोक आहेत. पण मला असं वाटतं विरोधात सांगणाऱ्या लोकांपेक्षा नामात पावर आहे, गुरुच्या वाणीमध्ये पावर आहे, हे आपल्या सगळ्यांना कळालं पाहिजे. आणि नामचिंतन जर तुम्ही केलं ना, तर तुम्ही कंटिन्यू कराल, आश्रमात याल, सत्संग अटेंड कराल, शनिवारी याल, आणि येता येता प्रश्न कधी सुटतील तुम्हाला कळणार पण नाहीये. आणि मेन भगवंताची पूजा भक्ती कशी करावी ही कळेल. आणि इथे आल्याच्या नंतर ना तुम्ही एकच काम करायचं सगळ्यांनी. कोणी जर तुम्हाला विचारलं ना की तुम्ही कुठे जातात, आम्ही श्रीराम शक्तिपीठामध्ये जातात. आमच्या श्रीराम शक्तिपीठामध्ये आम्हाला जातीवाद शिकवला जात नाहीये, आम्हाला अंधश्रद्धा शिकवल्या जात नाहीये. आम्हाला ना माणूस बनवायचं काम श्रीराम शक्तिपीठामध्ये केलं जातं. आम्ही माणसं बनतात, आमच्या मनामधून भेद निघून जातो. हो, प्रेम द्यायला शिका, प्रेम घ्यायला शिका. कधी कधी आपण प्रेम कोणाला देत नाहीये, आणि अचानक आपल्याला कोणी प्रेम देत असेल, आपण कोणाला देत नाही म्हणून ती आपली झोळीच फाटकी असते, घेता येत नाहीये. बरोबर आहे ना? तर प्रेम द्यायला शिका, प्रेम घ्यायला शिका. मला असं वाटतं याच्यापेक्षा दुसरी भक्ती असू शकत नाही. प्रेमाशिवाय जगात दुसरं काहीच नाहीये, फक्त प्रेम आहे. तुम्ही प्रेमापोटी इथपर्यंत आलेला आहात. हो, मला तर असं वाटतं काही युट्यूबला बघून लोक इथपर्यंत येतात,
त्यांना विचारलं की तुम्ही तुम्ही कुणासोबत आले, तुम्हाला कुणा सांगितलं? तर गुरुदेवा, आम्ही तुम्हाला युट्यूबला बघितलं, आम्ही तुमचे विचार बघितले आणि म्हणून आम्ही इथपर्यंत आलात. का बरं वेगळे वाटले? की संतांचं सान्निध्य ना इतकं व्यापक आहे. म्हणजे जसे भगवंताचे रूप अनंत आहेत, भगवंताचे रूप अनंत आहेत, भगवंताचे रूप सांगता येणार नाही. द इन्फायनाइट इन एक्झिस्टंट व्हरायटी रिझर्व्हर ऑफ ऑल एनर्जीज. हो, अनंत शाखा, अनंत रूप आहेत आणि तो शक्तीचं भंडार आहे. गुरुदेव नेहमी सांगतात, जगातलं काय सत्य आहे? गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड. गॉड इज एव्हरीवेअर. हो, एक देवाचं नाव सत्य आहे, एक देव सत्य आहे आणि देव सर्वांमध्ये भरून आहे. हो, ते तर संतांचं सान्निध्य आहे, ते तर साधूचं सान्निध्य आहे. आपल्या सगळ्यांचं अध्यात्म असं असलं पाहिजे की माझ्या कुटुंबामध्ये सगळे लोक माझे आहेत, सगळ्या लोकांची मेंटॅलिटी मी सांभाळतोय. हो, घरामध्ये माझी आई दुःखी आहे, माझी आई कष्टी आहे. माझ्या आईचं जर मी दुःख दूर करू शकत नसेल ना, तर माझ्यात कोणतीच अशी शक्ती नाही की मी जगात जाऊन कोणाचं दुःख दूर करेल. कारण की 9 महिने 9 दिवस तिच्या पोटात राहून तिनं तुझं ओझं सांभाळलंय, तिनं तुझं सगळं लालन पालन केलंय. तिची सेवा नाही करू शकला, काय जगाची सेवा करणार आहे? आई वडिलांचा अपमान करणारे लोक नेहमी दुःखी असतात. स्त्रियांना कमजोर समजणारे लोक नेहमी दुःखी असतात. आणि हो, स्त्रियांना नेहमीच कमी समजतात आणि कोणत्याही गोष्टीमध्ये सहभाग घेऊ देत नाहीये. ते लोक नेहमी आपण काय म्हणू, पैशानं थोडेसे कमजोर असतात. म्हणजे त्यांच्याकडे लक्ष्मी नसते. लक्ष्मी कुठे आहे? जिथे कन्याचं, मुलीचं, स्त्रीचा, आईचा जिथे सन्मान होतं तिथे लक्ष्मी आहे. हो, आणि जिथे त्या मुलीचा, कन्याचा सन्मान होत नाही तिथे लक्ष्मी राहत नाहीये. आपण सगळ्यांनी बदलायला हवा आहे. जर आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीशी पटत नाही तर 5 मिनिटं बसा, विचारा त्या व्यक्तीला, माझ्याकडून काही चुकीचे शब्द तुम्हाला गेलेत का? माझ्याकडून तुमचं मन दुखलंय का? मी कसं वागायला पाहिजे? आणि तुम्हाला आनंद वाटत असेल माझ्या वागण्यातून तर मी तसंच वागेल. झाले ना तुम्ही देव. किती सोपं आहे ना. म्हणजे खरंच एखाद्या व्यक्तीला आपल्यापासून आनंद होत असेल, आपला आनंद कुठून मिळतो? देवापासून आपल्याला आनंद मिळतो. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर, गुरुचं दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला एखादी गोष्ट चांगली भेटली नाही, वस्तू, आणि ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली तर आपला क्षणिक का होईना पण आनंद होतो. जर आपल्या वागण्यातून माझ्या कुटुंबाला आनंद मिळत असेल, हो, ते कुटुंब नाही, ते तीर्थक्षेत्र आहे. हो, आणि असं जर तुम्ही सगळे वागले तर मला असं वाटेल की तुम्ही श्रीराम शक्तीपीठाला फॉलो करतात. हो, गुरुदेवाला तुम्ही मानतात. पहिल्या प्रथमतः आई वडिलाला अजिबात दुःखी बघू नका, अजिबात कष्टी बघू नका. आई वडिलाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी बघू नका, कारण त्यांचे डोळे तुम्हाला लहानाचं मोठं करता करता ओलेच असतात. त्यांचे डोळे कधीही सुकलेले नसतात. त्यांच्या डोळ्यामध्ये कधीच पाणी बघू नका. आपल्या घरामध्ये छोटे लेकरं आहेत ना, त्यांच्या डोळ्यात कधीच पाणी बघू नका. आपली मुलगी लहानाची मोठी होत असताना तिच्या डोळ्यात कधीच पाणी आणू नका. आणि जेव्हा आपल्या घरी गुरु येतील ना, समजायचं सगळ्या विश्वाचा मालक आलेला आहे. सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. खूप बरं वाटलं. आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं. मी हनुमंतराकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो. आणि माझ्याकडे आणि हनुमंतरायाकडे तुम्ही जे जे मागाल ना ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम.